याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। त्यानंतर दिवसभरातली आणखी एक महत्त्वाची बातमी, बीड जिल्ह्यामधील बहुचर्चित मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एक अत्यंत महत्त्वाची कायदेशीर घडामोड आज घडलेली आहे। बीडच्या जिल्हा विशेष सत्र न्यायालयामध्ये या प्रकरणाची 23वी सुनावणी पार पडली। या सुनावणी दरम्यान न्यायालयाने सर्व आरोपींवरील आरोप निश्चित केलेले आहेत आणि त्यामुळे आता या खटल्याच्या सुनावणीला खऱ्या अर्थाने वेग येणार आहे। सुनावणी सुरू होताच न्यायाधीशांनी सर्व आरोपींना त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांची सविस्तर माहिती दिली। या आधीच्या सुनावणीमध्ये आरोपी विष्णू चाटे याच्या जामीन अर्जावरती दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला होता। तसंच या हत्याकांडाचे अत्यंत महत्त्वाचे पुरावे देखील असलेले सीसीटीव्ही व्हिडिओ आरोपींच्या वकिलांना सोपवण्यात आलेले होते। हे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर आज न्यायालयाने सर्व आरोपींवर अधिकृतपणे दोषारोप निश्चित केलेले आहेत। विशेष म्हणजे आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू असताना न्यायाधीशांनी मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यासह इतर आरोपींना थेट प्रश्न विचारले। गुन्हा कबूल आहे का, यावर वाल्मिक कराडने काय उत्तर दिलेलं आहे आणि नेमकं सुनावणी दरम्यान काय घडलेलं आहे ते देखील आता आपण पाहणार आहोत। तर उज्ज्वल निकम यांनी ज्यावेळेला युक्तिवाद केलेला होता त्यावेळेला खंडणी मिळण्यामध्ये अडथळा निर्माण केला म्हणून संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली। आरोपींचा उद्देश गुन्हेगारी साम्राज्य निर्माण करून दहशत पसरवणं हाच होता असं म्हटलं। प्रतीक घुलेचे जे वकील आहेत त्यांनी मला पुरावे पाहण्यासाठी वेळ हवाय असा देखील युक्तिवाद केला। तर उज्ज्वल निकम यांनी आरोपींकडून खटला डी फॉर डिले आणि डी फॉर डिरेल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलंय। तर न्यायाधीशांनी या संदर्भात खटल्याचा आधीच बराच उशीर झालेला आहे, वारंवार वकील बदलून तीच ती कारणं दिली जात आहेत, हे व्हायला नको असं म्हटलेलं आहे। प्रतीक गुलेचे वकील त्यावरती लॅपटॉपमधील फॉरेन्सिक डेटाच्या प्रती आम्हाला मिळालेल्या नाहीयेत, जोपर्यंत पुरावा मिळत नाही तोपर्यंत तो स्वीकारला जाऊ नये असं म्हणाले। तर उज्ज्वल निकम यांनी म्हणताना लॅपटॉप फॉरेन्सिक लॅबमध्ये आहे, तपास अधिकाऱ्यांनी सांगितलंय की यात खासगी पुरावे असल्याने त्याचा गैरवापर होऊ शकतो, त्यामुळे सरसकट डेटा देता येणार नाही। त्यावरती न्यायाधीश म्हणतात डेटा उपलब्ध होताच वकिलांना द्या। प्रतीक घुलेचा वकील जो आहे त्यांचं म्हणणं आहे हा एआयचा जमाना आहे, पुराव्यांशी काहीही छेडछाड होऊ शकते, मला अधिक वेळ द्या। त्यावरती न्यायाधीश म्हणतात विनंती अमान्य, आरोपींच्या वकिलांनी आजच्या आज डेटा तपासून घ्यावा असे निर्देश दिलेले आहेत, आदेश दिले आहेत। न्यायाधीश म्हणतात तुम्ही खंडणी, अपहरण, हत्या आणि मकोका अंतर्गत संघटित गुन्हेगारीचं कृत्य केलेलं आहे, हे आरोप तुम्हाला मान्य आहेत का? त्यावरती वाल्मिक कराडनं दिलेलं उत्तर आहे मला आरोप मान्य नाहीत, मला बोलायचं आहे। न्यायाधीश म्हणाले तुम्हाला जेवढं विचारलं तेवढंच उत्तर द्या, जास्त बोलू नका, फक्त हो किंवा नाही सांगा। वाल्मिक कराड त्यावरती म्हणालाय मला राजकीय द्वेषातून या गुन्ह्यात अडकवलं गेलेलं आहे। न्यायाधीश म्हणाले तुमच्यावरील आरोप तुम्हाला मान्य आहेत का असा पुन्हा एकदा प्रश्न केल्यावर वाल्मिक कराडनं उत्तर दिलंय नाही, मला आरोप मान्य नाहीयेत। न्यायाधीश त्यावरती म्हणतात या प्रकरणाची पुढली सुनावणी आता 8 जानेवारीला होणार आहे। तर या प्रश्नांच्या उत्तरांमुळे न्यायालयामध्ये काही काळ शांतता पसरलेली होती। संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण बीड जिल्हा हादरलेला होता। आता या खटल्यामध्ये आरोप निश्चित झाल्यानं पीडित कुटुंबाला न्याय मिळवण्याच्या आशा उंचावलेल्या आहेत। त्यानंतर एक संपूर्ण